नमस्कार. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार भलेही 23 रिंगणात असले तरी शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यातच दुरंगी आणि काटेजोड लढत आपल्याला पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याबद्दलची आस्था आहे, त्यामुळे महायुतीने मान गादीला आणि मत मोदींना अशा प्रचारावर भर दिला आहे. तर महाविकास आघाडीकडून मान गादीला आणि मतही गादीला अशी प्रचार मोहीम सुरू देखील केली आहे. दोन्ही आघाडीचे नेते विजयासाठी झटत आहे, परंतु विधानसभेला तुमचे बघू, आत्ता लोकसभेला काय करायचे ते आम्ही ठरवू अशी बंडखोर भूमिका घेऊन नेत्याच्या हातातून सुटलेल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेवरच या मतदारसंघाचा गुलाल ठरणार आहे. या मतदारसंघात नेत्याचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आहे. मंडलिक यांच्या निकालावर मुश्रीफ यांच्या विधानसभेचे राजकारण देखील अवलंबून आहे. त्यामुळे नेत्यांनी आंतरविरोध बाजूला ठेवून मंडलिक यांच्या विजयासाठी कंबर कसलेली आहे. महाविकास आघाडीकडे सुद्धा हेच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील, PN पाटील, VB पाटील यांच्यासह उद्धव सेनेचे आक्रमक कार्यकर्त्यांनी निवडणूक मात्र अंगावर घेतलेली आहे. प्रचारात प्रमुख मुद्दे हे आहे की दलबदलूपणा कोल्हापूरच्या जनतेला कधीच आवडला नाही आणि गतवेळची निवडणूक त्याभोवतीच फिरली होती. यंदाही तो मुद्दा केंद्रस्थानी आहे. खासदार संजय मंडलिक यांनी निवडून आल्यावर मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळते. शाहू छत्रपती यांच्या दत्तकविधीबद्दल उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांची डम्मी उमेदवार म्हणून केलेली संभावना देखील प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरत आहे. नेमकं 2019 काय घडलं ते बघा. 2019 संजय मंडलिक शिवसेनेकडून विजयी झाले होते 7,49,085 मतांनी, तर धनंजय महाडिक राष्ट्रवादी 4,78,517 मतांनी घेऊन पराभूत झाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक मुद्देही समोर येते आहे, ज्यामध्ये अनेक वर्षात एकही मोठा नव्या प्रकारचा उद्योग आला नाही. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच पक्षाने कमालीचे दुर्लक्ष केले. वाढते शहरीकरण आणि तसेच साखर, गूळ, दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे, परंतु त्यांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील संशोधन संस्था आणण्याचा प्रयत्न देखील कुणाकडून केला नाही. हे प्रमुख मुद्दे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहता येईल.